नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एसटी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। आपण तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यानंतर जिल्हा परिषद भरती तसंच पोलीस भरती संदर्भात सर्व माहिती अपडेट देत असतो। तर विद्यार्थी मित्र, आज आपण मैदान चाचणीची नेमकं तारीख कधी येणार आणि तुम्हाला कशा प्रकारे तयारी करावी लागेल, कशा प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल त्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती देतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही न्यूज आहे, त्यामध्ये आपण सर्व तुम्हाला विश्लेषण करून सांगणार आहे नेमकं मैदानी चाचणी कधी होणार, त्यामुळे विद्यार्थ्यांना किती वेळ अजून हातात आहेत, त्यानंतर मुंबई पोलीसची सुद्धा मैदानी चाचणी कधी होऊ शकते। तर विद्यार्थी मित्र, आता आपल्याला नवीन माहिती आलेल्यानुसार असं म्हटलं जात आहे की मैदानी चाचणी ही साधारणतः तरी विद्यार्थी मित्र 20 मे नंतर होणार आहे। परंतु विद्यार्थी मित्र 20 मे नंतर होणार याची गॅरंटी आहे, परंतु ही जी चाचणी आहे ही आता शासनाने जी तारीख सांगितली 20 मे याच्यामध्ये होण्याची काहीच गॅरंटी नाही, कारण की विद्यार्थी मित्र याच्यामध्ये टाईम टेबलमध्ये बदल होत असतो। पण साधारणतः तरी विद्यार्थी मित्र आता मे आणि जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात जूनच्या जर मैदानी चाचणीला सुरुवात झाली तर विद्यार्थी मित्र ते एक चांगलं राहील, कारण की उन्हाचा कडाका थोडा कमी होईल आणि जूनमध्ये थोडा पावसाचं वातावरण असतं, त्यामुळे 1-2 पाऊस झाल्यानंतर जर शासनाने मैदानी चाचणीची सुरुवात केली तर लाखो विद्यार्थ्यांना त्याचा मोठा भरभरून फायदा होईल। तसंच विद्यार्थी मित्र, वेगवेगळ्या ठिकाणचं ग्राउंड आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांचं ग्राउंड हे टप्प्याटप्प्यात होईल, कारण की सगळ्याच सोबतच होऊ शकतं आहे, परंतु सर्व पावसाच्या अंदाजावर आहेत। जर पावसाने थैमान घातलं पुढच्या जूनच्या 1-2 हप्त्यापर्यंत तर विद्यार्थी मित्र तेवढ्या दिवसासाठी मैदानी चाचणीला स्टॉप देतील, परंतु मैदानी चाचणी ही जून महिन्याच्या स्टार्टिंगला किंवा थोडं 15-20 तारखेच्या नंतर 100% होण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्र। आणि याचा सर्वच विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे, कारण की पावसाचं जे वातावरण असतं त्यामध्ये थंडपणा आणि जूनचं वातावरण असतं, त्यामुळं विद्यार्थी मित्र कडकडत्या उन्हामध्ये विद्यार्थ्यांना जास्त कसरत करण्याची वेळ येणार नाही, कारण की मागं उन्हाने सुद्धा उष्माघाताने बऱ्याच विद्यार्थ्यांचा बळी वगैरे गेलता आणि खूप कडक उन्हामुळं विद्यार्थ्यांना जास्त मार्क्ससुद्धा घेता नव्हते आले। त्यामुळे ही एक सुवर्ण संधी असणार विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वात मोठा फायदा हाच असणार आहे की यांना मैदानी चाचणीसाठी आता उन्हाची न रखरख राहता आता पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाच्या थोड्या थंड वातावरणामध्ये यांना मैदानी चाचणी देता येईल। तर विद्यार्थी मित्र, साधारणतः जून महिन्यामध्ये मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि राहिलाच प्रश्न मुंबईचा, तर विद्यार्थी मित्र मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो, त्यामुळं त्याचं नियोजन कसं असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आपल्याकडे जी पण माहिती येईल त्यावर आपण व्हिडिओ बनवू फास्टमध्ये